भगवते वासुदेवाय। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। अधिक मास भागवत कथा भाग 26। दिनांक 12/10/2020 सोमवार। आजच्या कथेमध्ये आपण श्रीकृष्ण चरित्र बघणार आहोत। कालपर्यंत आपण कृष्ण परमात्माची माया आणि गृहस्थाश्रम पाहिला। आज आपण उर्वरित कथा भाग पाहू। कथेच्या प्रारंभी पौंड्रक राजा आणि काशी राजा यांचा वध, यांच्या मुक्तीची कथा येते। करुष देशाचा राजा, त्याचं नाव पौंड्रक राजा होता। अत्यंत अज्ञानी होता। स्वतःला प्रतिवासुदेव मानत होता। प्रतिवासुदेव नाही, तो स्वतः म्हणायचा की मी मूळ वासुदेवाचे, आणि तो द्वारकेत राहतो तो खरा वासुदेव नाही। आता त्याचे मित्र राजे जे होते, जरासंध, दुर्योधन, हे त्या अज्ञानी पौंड्रक राजाला चिथावणी देत होते आणि भरीस घालत होते। ते म्हणत, आपणच खरे वासुदेव आहात आणि या भूतलावर या जगाचं कल्याण करण्यासाठी आपण अवतीर्ण झाला आहात। आपला जन्म त्यासाठीच झाला आहे आणि खरंच तुम्ही भगवंत आहात। मूळ वासुदेव तुम्हीच आहात असं म्हटल्यानंतर तो कृष्ण भगवंताप्रमाणेच वेशभूषा करत असे। रेशमी पितांबर, मौल्यवान मुकुट, शंख, चक्र, गदा, त्रिशूळ आणि डोक्यावर मोठा मोरपंख लावून तो रंगमंचावरील नटाप्रमाणे वेशभूषा करून फिरत असे। एकदा त्यांनी फार मोठा मूर्खपणा केला। आपल्या सेवकातर्फे कृष्ण परमात्माला द्वारकेत निरोपच पाठवला आणि त्या निरोपात त्याने सांगितलं की मी खरा वासुदेव आहे। द्वारकेतील वासुदेव तोतया आहे। शंख, चक्र, गदा आदी चिन्हाचा मीच खरा अधिकारी आहे। आणि म्हणून कृष्णा, तू तोतया आहेस, तू हे आयुध टाकून दे आणि मला शरण ये, नाहीतर माझ्याशी तुला युद्ध करावं लागेल। त्या नीच पौंड्रकाचा निरोप ऐकल्यानंतर सगळे यादव हसू लागले आणि कृष्ण परमात्मानं त्या सेवकाजवळ निरोप पाठवला की तुला शंख, चक्र आणि आदी चिन्हाचा तडाखा माहीतच नाही। तू ज्याला शरण येण्याचा निरोप पाठवलास ना, त्याला जाऊन सांग की तो वासुदेव लवकरच तुला ठार करणार आहे। कृष्ण परमात्माने त्या दूताजवळ निरोप दिला आणि दूताने येऊन त्या मूर्ख पौंड्रकला तो निरोप सांगताच तो आपल्या राज्यातून पळाला आणि काशी राजाच्या नगरीत जाऊन त्यानं आश्रय घेतला आणि तिथे लपून बसला। श्रीकृष्ण परमात्माला ही बातमी कळाली। काशी राजानं पौंड्रकला मदत करायचं ठरवलंच होतं आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मानं त्या नकली वासुदेवाला म्हणजे पौंड्रकला आणि काशी राजाला, त्यांच्यावर श्रीकृष्ण परमात्मानं स्वारी केली, हल्ला केला आणि या पौंड्रकला आणि काशी राजाला श्रीकृष्ण परमात्मानं ठार केलं, त्यांचा उद्धार केला। अशा रीतीने कृष्ण परमात्मा हळूहळू या भूमीचा भार हलका करू लागले, दुष्ट दुर्जनांना नष्ट करू लागले। कृष्ण परमात्माचं काही नित्य नेम पण असायचा। सामान्य माणसाप्रमाणे त्यांचं आचरण होतं, कारण भूतलावरती धर्म काय शिकवण्यासाठी आलेले होते। म्हणून ते तुमच्या आमच्यासारखं सामान्य माणसासारखं ब्रह्ममुहूर्तावर उठत, स्नान संध्या करत, देवानं वंदन करत, होम हवन देवपूजा करत, गायत्री मंत्राचा जप करत, सूर्याला अर्घ्य देत, नित्य व्यायाम करत, वस्त्र अलंकार परिधान करून
सर्व ज्येष्ठ विभूतींना देवगाई यांना वंदन करून रथात बसत आणि सुधर्मा राज्यसभेत येत. या सुधर्मा राज्यसभेत आल्यानंतर तिथे त्या जनतेच्या अडीअडचणी सोडून घेत. फावल्या वेळामध्ये शास्त्रा व वेदांतावर चिंतन त्यांचं होत असे. एकदा कृष्ण परमात्मा नित्य नियमाप्रमाणे या सुधर्मा राज्यसभेत आले. तिथे न्यायनिवाडा पण केला जात होता. आणि त्यावेळेस एक मध्य प्रदेशातला ब्राह्मण त्या ठिकाणी आला. कृष्ण परमात्म्याने त्याचं स्वागत केलं आणि नारद महर्षी आले. दोघांचंही स्वागत केलं, दोघांचंही क्षमकुशल विचारलं. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला, भगवंता, आपला अवतार जगाचं कल्याण करण्यासाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी, आणि म्हणून मी जरासंधाच्या राज्यातून आपल्याला निरोप देण्यासाठी आलो. जरासंधाने आपल्या राज्यामध्ये 20,800 राजांना कैद केलेलं आहे आणि या सगळ्या राजांची विनंती आहे की या दुष्टांना ठार करून त्याच्या तावडीतून तुम्ही त्या सर्व राजांची सुटका करावी. हे राजे सज्जन आहेत, धर्मानं नीतीनं न्यायानं वागणार आहे. आणि हा जरासंध दुष्ट, दुर्गुणी, दुराचारी. या भूतलावरती आपल्या अवताराचं प्रयोजनच हे आहे की परित्राणाय साधूंचं रक्षण करणं आणि दुष्टांचं निर्धारण करणं हे आपल्या अवताराचं कार्य आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो की त्या सगळ्या राजांनी आपल्याला विनंती केली की आपण त्या 20,800 राजांची सुटका करावी. आणि त्याप्रमाणे म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो. कृष्ण परमात्म्याने त्यांना म्हटलं, बरं ठीक आहे, बसा 2 मिनिटं, तुमचा न्यायनिवाडा करतो मी. आधी मला महर्षींना बोलू द्या, नारद महर्षींना. नारद महर्षींना विचारलं की आपण कसं येणं केलं. नारद महर्षी म्हणाले, राजा, मी हस्तिनापुराहून धर्मराजाचा दूत म्हणून तुझ्याकडे आलेलो. धर्मराजांची इच्छा आहे की राजसूय यज्ञ करावा आणि तो राजसूय यज्ञ करण्यासाठी धर्मराजांनी आपल्याशी जे ते विचार विनिमय करायचा त्यांचा मानस आहे. आणि त्याकरता त्यांनी माझ्याजवळ निरोप दिला की आपण विचार विनिमय करण्यासाठी हस्तिनापूरला यावं. ठीक आहे म्हणाले. कृष्ण परमात्मानं चटकन निर्णय घेतला. त्यांच्या लक्षात आलं की जर समजा राजसूय यज्ञ करायचा असेल तर राजसूय यज्ञासाठी धर्मराजाची सार्वभौम सत्ता महत्वाची आहे. म्हणजे सगळ्या भूतलावरती त्यांची सत्ता पाहिजे, तरच हा राजसूय यज्ञ करता येईल. आणि राजसूय यज्ञ करण्यासाठी त्यांना बाकीचे राजांचं मांडलिकत्व मांडण्यात पाहिजे. या राजाचं मांडलिकत्व बाकीच्या राजांनी मान्य करायला पाहिजे. त्यासाठी राजसूय यज्ञात एक घोडा सोडावा लागेल. घोडा सोडल्यानंतर सगळ्या राजांनी मांडलिकत्व मान्य केल्यानंतर मग आपल्याला विचार करावा लागेल की जरासंध हा मांडलिकत्व कबूल करणारा नाही. कारण 2च मुख्य बलाढ्य राजे, एक आता असलेलं पांडवाचं राज्य आणि दुसरं जरासंधाचं. सहजासहजी तो हो म्हणणार नाही. याकरता आपल्याला जरासंधाचा वध करावाच लागेल. आणि जरासंधाचा वध केल्यानंतर त्याच्या राज्यामध्ये असलेले 20,800 राजांची सुटका आपोआपच होईल. म्हणून कृष्ण परमात्म्याने त्या ब्राह्मणाला सांगितलं की जा, तुमचं काम होईल. ब्राह्मण निघून गेले. आणि मग कृष्ण परमात्मा हस्तिनापूरला आले. इंद्रप्रस्थमध्ये आल्यानंतर त्यांचं भरपूर छानपैकी पांडवांनी स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर श्रीकृष्ण परमात्माने आत्या कुंतीला, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केला. पांडवांनी कृष्ण परमात्माला नमस्कार केला. आणि अशानंतर चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर कृष्ण परमात्मानं सांगितलं की तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये सार्वभौम सत्ता हवी जर राष्ट्रीय यज्ञ करायचा. आजूबाजूच्या सगळ्या राजांनी तुमचं मांडलिकत्व मान्य करायला पाहिजे. आणि जरासंध हे मान्य करणं नाही. म्हणून आपल्याला जरासंधावर विजय मिळवावा लागेल. आणि त्याकरता आपल्याला त्याचे युद्ध करावं लागेल. या युद्धामध्ये भीम त्याच्याशी द्वंद्व युद्ध करेल. पण त्याच्या मारण्याची युक्ती मला माहीत असल्यामुळे मी त्याला कसं मारावं हे भीमाला सांगेन.
आणि या द्वंद्व युद्धामध्ये जरासंध मरेल आणि मग आपण हा राजसूय यज्ञ करू. त्याकरता तुम्हाला एक दिव्य अश्व पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही दिशेला पाठवावं लागेल. आणि मग त्याप्रमाणे मीटिंगमध्ये ठरलं की पूर्वेला भीमसेनानी तो दिव्य अश्व एक अश्व आणि काही सैन्य घेऊन जावं, पश्चिमेला एक दिव्य अश्व घेऊन मग नकुलाने जावं, दक्षिणेस सहदेवाने, उत्तरेस अर्जुनाने. अशा प्रकारे ठरल्याप्रमाणे ते 4 दिशेला 4 राजे गेले. सगळ्या राजांनी मांडले का तो मान्य केलं आणि सर्वांनी राजसूय यज्ञासाठी विपुल संपत्ती धन दिलं. आता फक्त राहिला होता प्रश्न, तो म्हणजे जरासंधाचा. ह्या जरा नावाच्या एका राक्षसनीनं त्याचे 2 भाग सांधून त्याला जीवदान दिलं होतं, म्हणून त्याचं नाव जरासंध होतं. हा महान पराक्रमी बलशाली राजा होता. कंसाचा सासरा याच्या 2 मुली यांनी कंसाला दिलेल्या होत्या. याने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला होता. प्रत्येक वेळी कृष्ण बलरामाने याचा हल्ला परतून लावला होता, पण जरासंध मात्र मारला गेला नाही. आणि म्हणून जरासंधाचा वध करण्यासाठी कृष्ण परमात्मा, भीम आणि अर्जुन ब्राह्मण रूपात आहे. आणि ब्राह्मण रूपात येऊन त्यांनी त्याच्याशी मल्लयुद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कृष्णाला, भीमाला आणि अर्जुनाला ताबडतोब ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्याशी जर युद्ध करत असेल तर अर्जुन तर माझ्या पुढे बच्चा आहे आणि कृष्ण परमात्मा, मी तुमच्याशी युद्ध करणार नाही, कारण तुम्ही रणछोड दास आहात, तुम्ही पळपुटे आहात. काल यवनानं जेव्हा स्वारी केली तेव्हा तुम्ही पळून गेलात आणि असा रणछोड दास जो रणातून पळणार आहे त्याच्याशी मी युद्ध करत नाही. माझ्या तोडीचा फक्त इथं मला भीम दिसतो, मी त्याच्याशी मल्लयुद्ध करायला तयार आहे. आणि अशा रीतीनं भीमाचं जरासंधाचं द्वंद्वयुद्ध सुरू झालं. दोघे गदा घेऊन समोरासमोर झुंजू लागले. जसे 2 हत्ती एकमेकाला बलाढ्य हत्ती झुंज देतात अशा प्रकारे ते गदेच्या साहाय्याने युद्ध करू लागले. गदांचा खडखडाट होऊ लागला. दोघांचे पराक्रम होता, बळ होता, 1000 हत्तीचं बळ होतं दोघांनाही. दोघंही उत्साही होते. त्यामुळे दोघांची शक्ती सारखी असल्यामुळे जय पराजयाची चिन्ह दोन्हीकडून दिसत नव्हती. दोघं दिवसभर युद्ध करायचे, मल्लयुद्ध, आणि रात्री मित्रासारखे वागत होते. पाहता 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 थोडे नाही 27 दिवस होऊन गेले. आणि 28 दिवशी कृष्ण परमात्माला भीम म्हणाले, देवा, किती आमच्या सहनशीलतेचा आता तू अंत पाहणार आहे? 27 दिवस उलटले, सगळ्या हाडांचं चूर्ण झाले, आता तरी काही आमची दया येऊ द्या. आणि त्यावेळेस कृष्ण परमात्माने सांगितलं की उद्या मी तुला युक्ती सांगेन. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर कृष्ण परमात्माने एका झाडाची मधोमध फांदी हातात घेऊन तिचे चिरून 2 तुकडे करून ती दोन्ही बाजूला फेकली. दोन्ही बाजूला फेकल्याबरोबर याच्या लक्षात आलं आणि याचं आणि जरासंधाचं युद्ध सुरू झालं होतं. याने त्याचे हातपाय तोडले की ते हातपाय परत चिकटले जात होते. काहीच कळत नाही काय. शेवटी कृष्ण परमात्मानं ज्यावेळेस ती फांदी मधोमध चिरून दोन्हीकडे फेकली त्यावेळेस भीमाने त्या जरासंधाला खाली पाडलं. पाडल्यानंतर त्याच्या पायावर पाय ठेवून त्याचा जो पाय आहे तो दुसरा पकडला आणि तो मधोमध धरून बराबर तो उखडला आणि शिरापासून तो उभा फाडला पूर्ण. आणि उभा फाडल्यानंतर ते 2 पायाचे 2 शकलं 2 हातात तुकडे घेऊन दोन्ही बाजूला पाठवले, परंतु दोन्ही भाग परत जोडले गेले. आणि मग कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं की याला जरा नावाच्या राक्षसने सांडलेला असल्यामुळे हा जोडला जाणार. काय होतं याची कथा? हा पुरुकुलातील बृहद्रथ राजाचा मुलगा. या बृहद्रथ राजाला 2 पत्न्या होत्या, 2 राण्या होत्या. संतती नव्हती. एका सत्पुरुषांनी त्याला एक फळ दिलं. आता दोन्ही पत्न्यावर सारखंच प्रेम असल्यामुळे दुजाभाव नको
म्हणून त्यानं ते फळ मधोमध चिरलं. पपईसारखं फळ होतं. मधोमध चिरल्यानंतर एक भाग या पत्नीला, दुसरा भाग त्या पत्नीने दिला. दोघी जणींनी ते फळ खाल्ले. दिवस राहिले, पण योग एक फळाचे 2 भाग केल्यामुळे एका पुत्राचे 2 भाग झाले. ज्या राणीला उजवीकडचा भाग गेला तर तिला उजवा भाग आला आणि डावीकडचीला डावा भाग आला. असे एकाच देहाचे 2 भाग झाले आणि त्या देहानं 2 शक्ल म्हणजे 2 भागात जन्म घेतला. 2 भागात जन्म घेतल्यानंतर त्या राणीने पाहिलं, राण्या घाबरल्या. अशा प्रकारचं उदरातून मूल प्रकट झाल्यानंतर त्या घाबरल्यानंतर राजाने ते दोन्ही शक्ल, दोन्ही भाग आपल्या सेवकाला अरण्यात नेऊन टाकायला सांगले. पण टाकल्यानंतर काही काळ त्या बालकावर लक्ष ठेवा म्हणे. सेवकाने अरण्यात नेऊन टाकल्यानंतर ज्या झाडाखाली त्याला टाकलं होतं आणि सेवक दूर अंतरावर निरीक्षण करत होते. त्याच्याच बाजूला जरा नावाच्या राक्षसनीची झोपली होती. त्या जराने येऊन ती दोन्ही बाळाची 2 शक्ल पाहिली. तिने ते उचलून आपल्या झोपडीत नेली आणि त्याला दोऱ्याने सांधलं. सांधत असताना ती त्या दोन्ही बाळांना म्हणत होती, बाळांनो जगा, जगा रे बाळांनो जगा, असं म्हणत असताना बरोबर त्यांच्यामध्ये सांधल्या गेले आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण झाला. प्राण निर्माण झाल्यानंतर त्या जरेने सम्राट राजा आपल्याला काहीतरी देईल या हेतूने येऊन ते बाळ त्या राजाला दिलं. राजाने तिला काय द्यायचे ते भरपूर धन दौलत दिली आणि तोच आज या मध्य प्रदेशाचा सम्राट झाला होता जरासंध. त्या जरेनं सांगलेला असल्यामुळं तो 2 भाग झाले त्याच्या अंगाचे की ते परत त्याला चिकटत होते. परंतु ते जर सांधा जर एकात एक नाही बसला की तो चिकटला जात नव्हता. त्याप्रमाणे कृष्ण परमात्मानं ती फांदी तोडून उजव्या हातातला भाग डावीकडे आणि डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकल्यानंतर आमच्या भीमाच्या लक्षात आलं. भीमाने त्याला बरोबर मग पाय ठेवून त्याला पूर्ण उखाडलं आणि मधून त्याला उभं जे फाडलं तर शरीरापर्यंत, देहापर्यंत त्याचे 2 तुकडे केले. उजव्या हातातला भाग डावीकडे आणि डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकला. दोन्ही जॉईंट सांधल्या गेले नाही आणि जरासंध ठार झाला. त्याच्या प्रजेमध्ये हाहाकार उडाला आणि मग कृष्ण परमात्माने भीमसेनाचा गौरव केला. त्याच्या जेलमध्ये असणाऱ्या 20,800 राजांची सुटकाई केली आणि जरासंधाचा पुत्र, त्याचे नाव सहदेवच होतं, त्याला राज्याभिषेक केला, त्याला राजगादी दिली. अशा प्रकारे जरासंधाचा वध झाला. आणि जरासंधाचा वध झाल्यानंतर आता राजसूय यज्ञाची तयारी सुरू झाली होती. आता राजसूय यज्ञाची तयारी सुरू झाल्यानंतर या राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा, मुख्य दिवस आला होता यज्ञाचा. आणि त्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर हा जरासंधाचा पुत्र सहदेव त्यांनी पुढाकार घेतला आणि तो म्हणाला की या सर्व उपस्थित मंडळीमध्ये श्रीकृष्ण परमात्मा सर्वात श्रेष्ठ आहेत असं माझं मत आहे. विश्व ज्याचं रूप आहे आणि सर्व यज्ञ सुद्धा त्याचंच रूप आहे. कृष्ण परमात्मा म्हणजे अद्वितीय ब्रह्म आहे. संपूर्ण जगत ज्याचं स्वरूप आहे तो अजन्मा असून तोच तुमची आमची उत्पत्ती करतो, पालन करतो, संहार करतो, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून या राजसूय यज्ञाच्या प्रथम पूजेचा मान कृष्ण परमात्माला द्यावा अशी माझी इच्छा आहे. अशा प्रकारे त्याने जाहीर केलं. त्याचेच त्या ठिकाणी असणारा शिशुपाल याने विरोध केला. तो म्हणाला, या ठिकाणी कृष्णापेक्षा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध असणारे लोक असताना या दुष्ट गोपाळाला, त्या गायी राखणाऱ्याला तुम्ही अग्रपूजेचा मान कसा देता? अरे याला कोणता आश्रम नाही, कोणतं उच्च कुळ नाही, मग याला हा का मान द्यायचा?
वय तरी त्याचं काय, ह्याच्यापेक्षा इथं ज्येष्ठ ज्ञानी पुरुष आहेत. पण लोक ऐकायला तयार नव्हते. ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर जेव्हा कृष्ण परमात्माचा हा अपमान झाला त्यावेळेस पांचाळ, द्रुपद आणि यादव तर त्याला शिशुपालला मारायला धावले. पण कृष्ण परमात्मा थांबवलं. कृष्ण परमात्मा म्हणले थांबा, त्याचे 100 अपराध झाल्यानंतर मीच त्याला ठार करेल, तुम्ही कोणी त्याला काही करू नका. असं म्हटल्यानंतर त्याला राग आला आणि मग त्याचा 100वा अपराध त्याने केला. तो म्हणाला, दुसऱ्याच्या स्वयंवरातून बायका पळवणारा हा चोर, याला कसला अग्रपूजेचा मान देता. आता बघा, शिशुपालचं सगळं पुण्य संपलं होतं. आणि तो म्हणून श्रीकृष्ण परमात्माची अर्वाच्य भाषेत बोलत होता. शिशुपाल हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा होता. आपल्याला माहिती, कृष्णाला 2 आत्या होत्या. कुंतीपासून 5 पांडव झाले, आणि दुसरी श्रुतिकीर्ती. या श्रुतिकीर्तीपासूनच हा दंतवक्र आणि शिशुपाल झाला होता. पण शिशुपाल ज्यावेळेस जन्माला आला श्रुतिकीर्तीच्या पोटी, त्यावेळेस तो विचित्र अवस्थेत जन्म झाला होता. त्याचा दिसायला ते लहानसं बाळ पण बेढव दिसत होतं. भीती वाटत अशी त्याचे डोळे आणि त्याचे हात होते. त्याला 3 डोळे होते. 3रा डोळा तर फार विचित्र होता आणि 4 हात होते. शरीर प्रकृती बेढप दिसत होती, भयानक दिसत होता, भीती वाटत होती, म्हणून त्याला कोणी जवळ घेत नव्हतं. पण त्याचं जातक कर्म त्यावेळेस केलं, त्यावेळेस गुरुजीने सांगितलं होतं की जो कोणी याला मांडीवर घेईल आणि मांडीवर घेतल्यानंतर याचे 2 हात आणि 1 डोळा गळून पडेल, त्या व्यक्तीकडून हा मारला जाईल. त्यामुळं ती माऊली काय करायची की प्रत्येकाच्या मांडीवर देत होती. त्यात तिचे 2 हेतू होते. एक तर याचा तो डोळा गळून पडेल, याचा तो दोन्ही हात गळून पडतील, म्हणजे हा जरा साजरा गोजरा दिसेल, हा एक हेतू होता. आणि दुसरा की याचा कर्दनकाळ कोण हे कळेल. या 2 हेतून ही माऊली आलेल्या प्रत्येकाला घेत होती. थोडं बाळाला घ्या, थोडं बाळाला घ्या. पण त्या बाळाला पाहिलं की सगळ्याला भीती वाटायची, विचित्र दिसायची. गोंडस बालक नव्हतं म्हणून कोणी त्याला जवळ घेत नव्हतं. एकदा कृष्ण परमात्माला बळच पकडून त्यांनी कृष्ण परमात्माच्या मांडीवर त्या बालकाला दिलं. आणि त्याला मांडीवर दिल्याबरोबर कृष्ण परमात्माने त्याला मांडीवर घेतात, त्याचा 1 डोळा आणि 2 हात निखळून पडले. आणि आत्याला कळालं की याचा वध कृष्णाच्या हाताने. तिनं कृष्ण परमात्माला विनंती केली, कृष्णा याला मारू नको बरं, याला ठार करू नको. हा तो म्हणाला, आते 100 अपराध होईल पण मी याला मारणार नाही. पण 100 अपराध झाले की जिवंत सोडणार नाही. आज त्यांनी 100वा अपराध केला होता. आणि 100वा अपराध केल्याबरोबर कृष्ण परमात्मानं सुदर्शन चक्र सोडलं आणि सुदर्शन चक्राच्या साहाय्यानं त्याचं शिरधडा वेगळं झालं. त्याचा तो गतप्राण झाला. त्याच्या शरीरातून एक ज्योत बाहेर निघाली आणि ती कृष्ण परमात्मामध्ये प्रविष्ट झाली. अशा रीतीनं हा शिशुपाल मारता गेला. आपल्याला कथा माहिती आहे की 4 सनोद कुमार बंधू ज्यावेळेस विष्णू परमात्माच्या दर्शनाला आले होते, त्यावेळेस तिथल्या जय आणि विजय या 2 द्वारपालांनी त्यांना विष्णू परमात्माचं दर्शन घेण्यास मज्जाव केला होता. आणि त्यावेळेस त्या 4 बंधूंनी सनोद कुमारांनी शाप दिला होता की तुम्ही भूतलावर 3 जन्म घ्याल. त्यातला पहिला जन्म झाला होता सत्ययुगामध्ये हिरण्यक्ष हिरण्यकशिपू. हिरण्यकशाला ठार करण्यासाठी भगवंताला वराह अवतार घ्यावा लागला. हिरण्यकशिपूला ठार करण्यासाठी भगवंताने नरसिंह अवतार घेतला. नंतर पुढे त्रेतायुगामध्ये हे जय विजय रावण आणि कुंभकर्ण झाले. रामप्रभूनं भूतलावर अवतार घेऊन यांना ठार केलं. आणि आता द्वापार युगामध्ये हे जय विजय म्हणजे शिशुपाल आणि दंतवक्र झाले होते. त्यातला जय होता शिशुपाल, ज्याला भगवंतांनी सुदर्शन चक्राच्या सहाय्यानं ठार केलं. आता राहिला होता विजय म्हणजे दंतवक्र. अशा रीतीने भगवंत या भूतलावरती असलेल्या पाप्यांचा भार कमी करत होते, भूमीचा भार कमी करत होते. अशा रीतीने शेवटी शिशुपाल मारल्यानंतर कृष्ण परमात्माला शेवटी अग्रपूजेचा मान दिला आणि राशू यज्ञ सुरू झाला. या राशू यज्ञामध्ये जेव्हा समित्यांची स्थापना झाली, भोजन प्रमुख भीमाला केलं होतं, खजिनदार दुर्योधनाला
सत्कार सहदेवाकडे होता, अतिथी स्वागत अर्जुनाकडे होते आणि पूजा विधी यज्ञप्रमुख म्हणून धर्मराज होते. अशा रीतीनं समिती वाटप झाली. कृष्ण परमात्मानं स्वतःकडे उष्टी पात्र उचलण्याचं काम घेतलं होतं. बघा, 3 लाख लोकांना निमंत्रण पाठवले, 9 लाख लोक आले होते. आणि दुर्योधनाला कृष्ण परमात्मानं मुद्दाम राजसूय यज्ञामध्ये घेऊन महत्वाचं काम दिलं होतं. त्याच्या हाती संपूर्ण कोश सोपवला होता, संपूर्ण खजिना त्याच्या हाती होता. भीम तर म्हटला होता की देवा, या दुष्ट दुर्योधनाला कशाला आपल्या सामावून घेता, त्या दुष्टाची या यज्ञात छाया पण नको. पण कृष्ण परमात्माने फार सुंदर एक वाक्य सांगितलं, म्हणले अशा चांगल्या सत्कर्मामध्ये दुर्जनम प्रथम वंदे. आपला जर कार्यक्रम जर यशस्वी व्हावा असं वाटत असेल ना, तर दुर्जनांना हाताशी धरावंच लागतं, त्यांना मोठेपणा द्यावाच लागतो. आणि म्हणून त्याला ह्या सगळ्या समितीमध्ये आपण त्याला जे कोषाध्यक्ष बनवलं आहे. काळजी करू नका म्हणे. त्यांना भीती होती की दुर्योधन तिजोरी साफ करेल, पण कृष्ण परमात्मा म्हणले त्याबाबत काळजी करू नका. मला माहिती आहे त्याच्या हातावरती पद्मचिन्ह आहे, आणि ज्याच्या हातावर पद्मचिन्ह असतं ना, तो जेवढा पैसा खर्च करेल त्याच्या दुप्पट पैसा परत तिजोरीत जमा होत असतो. म्हणून आपल्या या राष्ट्रीय यज्ञाला पैशाची कमी पडणार नाही. आता दुर्योधनाला वाटलं आता तिजोरीची चाबी तर माझ्याच हातात आली, हा यज्ञ अधुरा कसा होईल, म्हणून मी भरपूर खर्च करीन. पण त्याला काय माहित की आपल्या हातावर पद्म आहे म्हणून. म्हणून जर ब्रह्मवृंदानं सांगितलं की महाराज पूजेच्या साहित्याला 5,000 रुपये लागतील. अरे 5,000 काय मागता, 15,000 घेऊन जा. जिथं 5 लागायचे त्यांनी तिथं 15,000 द्यावे, आणि 15,000 दिले की तिजोरीमध्ये आपोआप 30,000 जमा व्हावे. अशा प्रकारे दुर्योधन वाईट विचार करू लागला, पण पांडवाचं सगळं चांगलंच होऊ लागलं. आणि असे कृष्णाची नीती होती की जे काम बिघडणारे असतात त्यांना पहिले सन्मान द्या, त्यांना मोठं करा, म्हणजे ते कार्य व्यवस्थित होत असतं. तर असं आपल्या अंगठ्यावरती बघा पद्मचक्रण शंख असतं. पद्म असेल पैशाची कमी पडणार नाही. किती खर्च करा, पैशाला पैसा येतोच, पण शिल्लक राहत नाही, पण कमी पडत नाही. पद्म ज्याच्या हातावर आहे, शंख ज्याच्या अशा हातावर असेल त्याच्याकडे मात्र जेमतेम पैसा असतो. सदैव आर्थिक परिस्थिती नाजूक असते, 18 विश्व दारिद्र्य असतं, आणि म्हणून त्याच्याकडे सदैव शंखनादच असतो आर्थिक परिस्थितीचा. चक्र ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे मुबलक पैसा असतो, सुजलाम सुफलाम, धनपती असतो, कुबेरासारखी त्याची अवस्था असते. अशा प्रकारे याच्या हातावरच्या त्या उजव्या अंगठ्यावर ते पद्म होतं, आणि त्यामुळे काय झालं की पैसा कमी पडला नाही. राजसूय यज्ञ अत्यंत थाटात संपन्न झाला. पुढे या राजसूय यज्ञानंतर मै नावाच्या राक्षसानं इंद्रप्रस्थ बांधलं, राजप्रसाद बांधलाय पांडवासाठी. हा अत्यंत सुंदर होता. त्या मय दानवाने काही तिथं किमया केली होती. ज्या जमिनीवरती पाणीचा भास व्हायचा तिथं पाणी नसायचं, आणि जिथं फरशीचा भास व्हायचा तिथं पाणी असायचं. काय त्या बांधकामातली किमयाच वेगळी होती. आणि अशा त्या फरशीवरून फिरत असताना पाण्याचा भास झाल्याबरोबर यांनी आपले वस्त्र जे ते पाणी समजून वर करून तो सावध रीतीने चालला होता, आणि जिथं फरशीचा भास झाला तिथं पाणी होतं, त्या पाण्यात तो पडला. दुर्योधन पडल्याबरोबर द्रौपदी हसली आणि म्हणाली, आंधळ्याचे मुलं आंधळेच असतात. तो लज्जित झाला, पण द्रौपदीच्या बोलण्यानं त्याला खूप क्रोध आला. तो खाली मान घालून त्या मै सभेतून बाहेर पडला, त्या राजवाडीतून बाहेर पडला. पुढे त्याचा क्रोध एवढा वाढला की परिणाम काय झाला, त्यांनी द्यूत खेळायला लावलं. द्यूतामध्ये पांडव हरले. पांडव हरल्यानंतर 12 वर्षाचा वनवासाची मांडी मोडली आणि म्हणाला, हीच मांडी दाखवत होतास का तू द्रौपदीला? त्यावेळेस भीम मोठ्याने विवळत होता. आपला
दुर्योधन विवळत होता मोठ्याने आणि तो भीमाला म्हणत होता, नको रे भीमा, मारू नको भीमा, मारू नको. पण भीम ऐकायला तयार होता का? भीमानं त्याला ठार केलं. शेवटी पाणी पाणी म्हणत त्यानं प्राण सोडला आणि अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि अश्वत्थाम्याने द्रौपदीचे ती मुलं ठार केले. ही सगळी कथा आपल्याला माहितीच आहे. आता या शिशुपालाच्या वधानंतर शिशुपालाचा मित्र शाल्व याचा कृष्ण परमात्मानं उद्धार केला आणि शाल्वला मारल्यानंतर दंतवक्र रागानं श्रीकृष्ण परमात्मावर आला, कृष्णा, तू माझ्या मामाचा मुलगा असला तरी तू माझ्या भावाला ठार केलंस आणि माझे मित्र शाल्वराज यांना ठार केलंस, त्याचा मी तुझा बदला घेणार आहे, मी तुला ठार करेन. असं म्हणून त्याने दंतवक्राने कृष्ण परमात्मावर गदेचा प्रहार केला. श्रीकृष्ण परमात्माला राग आला. श्रीकृष्ण परमात्माने गदा घेतली आणि दोघांचं गदायुद्ध सुरू झालं. गदायुद्ध सुरू झाल्याबरोबर कृष्ण परमात्मानं एकाच गदेच्या प्रहारामध्ये त्या दंतवक्राची छाती फोडली आणि छाती फोडल्यानंतर तो तोंडातून रक्त ओकू लागला आणि रक्त ओकत असताना तो गतप्राण झाला. त्याच्या देहातून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि ती कृष्ण परमात्म्यामध्ये समाविष्ट झाली. अशा रीतीनं हा दंतवक्र मारला गेला. जय विजयचा शेवट झाला. हा त्यांचा शेवटचा अवतार होता जो सनत कुमारांनी शाप दिला होता. अशा रीतीनं या जय विजयचा इथे उद्धार झाला. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्यानं सर्व दुष्ट राजेन राक्षस ठार करून या भूमीचा भार हलका केला होता. आता पुढची जी कथा येते कृष्ण परमात्म्याची, त्या कथेमध्ये आपल्याला सुभद्रा हरण आणि दुसरी जी कथा आहे ती म्हणजे सुदामदेवाची कथा. तर परीक्षिती म्हणाला, मला बलराम आणि श्रीकृष्णाची बहीण आणि माझी आजी सुभद्रा हिचा माझ्या आजोबांनी अर्जुनाने तिच्याशी विवाह कसा केला ही मला कथा सांग. आणि शुक्राचार्य सांगून अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वीवर पर्यटन करत असताना त्याला एक बातमी कळाली की सुभद्रेचा विवाह दुर्योधनाशी होणार आहे आणि बलरामाची इच्छा आहे की ही दुर्योधनाला द्यावी. पण कृष्ण परमात्माची वसुदेवाची मात्र इच्छा नाही. कृष्ण परमात्माची वसुदेवाची इच्छा आहे की ती अर्जुनाला द्यावी. आणि अशा प्रकारे कृष्ण परमात्माच्या मार्गदर्शनानेच हा अर्जुन त्रिदंडी संन्यासी मजचा वेश घेऊन द्वारकेत आला. द्वारकेमध्ये तो संन्यासी म्हणून 4 महिने राहिला चातुर्मासाच्या निमित्ताने. त्याचा हा कपट वेश बलरामाला कळला नाही, फक्त कृष्णाला वसुदेवाला माहित होता. द्वारकावासियांनाही कळालं नाही. सारा गाव चातुर्मासामध्ये त्या येतीच्या नादी लागला. अनेक ठिकाणी येतींचा सत्कार झाला. बलराम दादा तर त्या येतीवर एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी देखील येतीला जेवायला बोलावलं आणि घरी सत्कार करायचं ठरवलं. श्रीकृष्ण परमात्माला मात्र सगळं माहित होतं. ते येतीला चांगली ओळखून होती आणि येतीचं नाटक यशस्वी करण्यामध्ये कृष्णाचाच हात होता. जेवायला घरी आलेल्या त्या येती रूपी अर्जुनाला पाहिल्यानंतर सुभद्रेनं पाहिलं, काय सुंदर रूप होतं, काय तरुण होता, काय शरीरयष्टी होती. अशा त्या सुंदर आणि त्या पिळदार येतीला पाहताच सुभद्रेचं मन त्याच्याकडे आकर्षित झालं. ती त्याला आणि त्याच्या सौंदर्याला पाहून मोहित झाली. अर्जुनालाही सुभद्रा आवडली. भोजनाला वाढता वाढता तो अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. लज्जायुक्त नेत्र कटक्षण तो तिच्याकडे पाहत होता, मंद मंद हास्य करत होता. आणि भोजनानंतर बलिरामाने येतीचा सत्कार केला, पण येतीचं सत्कारात लक्षच नव्हतं. त्याचं सगळं लक्ष होतं त्या सुभद्रेमध्ये मन गुंतलं होतं. सतत सुभद्रेकडे पाहत होती आणि तो तिला पळून नेण्याची संधी कशी प्राप्त होईल याचाच यती विचार करत होता. शेवटी
यतीने श्रीकृष्ण परमात्माच्या मदतीने आणि देवकी आणि वसुदेवाच्या अनुमतीने सुभद्रेला कसं पळवायचं हे प्लॅन केला. आणि सुभद्रेचे लक्षात आलं की आपल्या स्वप्नातला राजकुमार यती म्हणजे हा अर्जुन आहे. मग त्यांनी एक योजना आखली, पण या योजनेला कृष्ण परमात्माचं सहाय्य होतं. गावात एक मोठी यात्रा होती. त्या यात्रेच्या निमित्ताने रथात बसून सर्वजण त्या दर्शनाला जाणार होते ते देवीच्या. आणि सुभद्राही रथामध्ये येणार होती. आणि त्या ठिकाणून अर्जुनानं या सुभद्रेला पळवून न्यावं असं नियोजन कृष्ण परमात्माने केलं होतं. ठरल्याप्रमाणे सुभद्रा सारथ्यासह मैत्रिणीसह त्या रथातून देवदर्शनाला आली. आणि देवदर्शन करून तू एकटीच रथात बसली असता अर्जुनाने तो रथ पळवला. चोहीकडून विरोध झाला, पण त्या सगळ्या शूरांना अर्जुनाने हरवलं आणि अर्जुनानं सुभद्रेचं हरण केलं. सगळे यादव आक्रोश करू लागले. अर्जुनाने सुभद्रेला पळवलं, अर्जुनाने सुभद्रेला पळवलं. यती वेशामध्ये तो अर्जुनच होता, दुसरं कोणी नाही. हे कळल्यानंतर बलराम दादांना खूप राग आला. पण श्रीकृष्ण परमात्माने त्याचा राग शांत केला, त्यांचं सांत्वन केलं. बलराम दादा शांत झाले आणि काही दिवसानंतर वसुदेव देवकीने बलराम दादाच्या मध्यस्थीने सुभद्रा आणि अर्जुनाचा विवाह लावून दिला. यानंतरचा कथा भाग आहे तो म्हणजे सुदामाचा. या 6व्या दिवसाची शेवटची कथा आहे. शुकाचार्य सांगू लागले, म्हणाले, सुदामा नावाचा कृष्णाचा एक मित्र होता. ब्राह्मण सखा होता, विद्वान होता, ज्ञानी होता, पण विरक्त होता. त्याची पत्नी देखील पतिव्रता होती. अत्यंत दारिद्र्य होतं, गरिबी होती. म्हणून एकदा त्याची पत्नी त्यांना म्हणाली की तुम्ही सांगता कृष्ण नावाचा तुमचा एक मित्र आहे, द्वारकेचा राजा आहे, तो फार उदार आहे, नेहमी सांगता. एकदा त्यांना भेटून का येत नाही? तुम्ही एक वेळ जर जाऊन त्यांना भेटलात तर यानं त्या नात्यानं त्यानं थोडं जर काही दिलं तर मुलं 4 दिवस पोटभर जेवतील हो. सुदामा म्हणाला, माझा कृष्ण दयेचा सागर आहे, त्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. त्यानं जर मनावर घेतलं ना, अरे आमची 4 दिवसाची काय कायमची गरिबी दूर होईल. पण त्याच्या भेटीला मी रिक्त हातानं कसा जाऊ? त्यावेळेस त्या माऊलीने 4 ठिकाणून पोहे मागून आणले आणि त्या पोहेची पुरचुंडी त्याच्या उपरण्यामध्ये दिली. त्या गलीत गात्र झालेली ते काळं भोर उपवस्त्र त्या उपवस्त्रामध्ये बांधून दिली. आणि तो घेऊन तो दरकोज दरमुक्काम करत 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 त्या द्वारकेला पोहोचला. रक्षकांच्या 3 छावण्या आणि सोडून 4थ्या चौकीत तो आल्याबरोबर पाहतो ते आलिशान महाल होता. त्या महाद्वारामध्ये रक्षक होते. त्या रक्षकाने सुदामाची चौकशी केली, कारण हा दरिद्री भिकारी दिसू लागला. पण त्यांनी सांगितलं की मी गरीब ब्राह्मण आहे आणि माझं नाव सुदामा आहे, मी कृष्णाचा मित्र आहे, मी आलो असा माझा निरोप तुम्ही कृष्णापर्यंत पोहोचवा. तो निरोप ऐकून ते त्या ठिकाणचे द्वारपाल आले आणि त्यांनी कृष्ण परमात्माला सांगितलं की एक मळकट कपडे घातलेला, अंगावर फाटकं धोतर असणारा एक गरीब ब्राह्मण, कृषी शरीर ज्याचं झालेलं आहे, आपला मित्र म्हणतो, सुदामा नाव सांगतो. असं ऐकताच कृष्ण परमात्मा जागेऊन उठले आणि धावत धावत आले. त्यांनी सुदामाला छातीला लावलं, सुदामाचं स्वागत केलं, त्याला महालात नेलं, त्याचे पाय धुतले, केशर चंदन गेरू लावला, नवीन वस्त्र दिलं, सुगंधी फुलाची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि सर्व राण्यांनी कृष्णासह त्या सुदामाचा सत्कार केला. हे सगळं पाहताना त्या सेवकांना आश्चर्य वाटत होतं. ते विचार करत होते की या दरिद्र ब्राह्मणानं काय पुण्य केलं असेल. श्रीकृष्ण परमात्माने त्याचा एवढा सन्मान केला. श्रीकृष्ण परमात्माने स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले. श्रीकृष्ण परमात्माने स्वतःच्या हाताने त्याचे पायातले काटे काढले, केशर लावला, चंदन लावलं, गेरू लावलं, त्याच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला आणि स्वतःच्या पलंगावर त्याला बसवले. आश्चर्य वाटलं त्यांना. नंतर कृष्ण परमात्माची सुदामाची चर्चा सुरू झाली.
कृष्ण परमात्मा म्हणले, आपण गुरुग्रही एकत्र राहतो, तुला आठवतं का? एकदा गुरुपत्नीनं आपल्याला लाकडं आणण्यासाठी पाठवलं होतं. अरे पावसाळ्याचे दिवस नव्हते, पण केवढं मोठं वादळ आलं होतं. पाऊस पडू लागला, भयंकर मेघगर्जना होऊ लागल्या, विजा चमकू लागल्या. सूर्य अस्ताला गेला होता आणि त्यामुळे सगळीकडे अंधार पडला होता. पाणी सगळीकडे झालं होतं. कृष्ण परमात्मा बोलत असतानाच याला पूर्वज्ञानाची जागृती झाली सुदामाला. आणि सुदामाला जागृती होऊन तो आपला शून्यामध्ये मागचं चलचित्रपट पाहत होता. तो मनाशी म्हणत होता, देवा त्याचं तात प्रायश्चित्त भोगत आहे, तो दिवस मला का आठवणार नाही? हे माझं पूर्वजन्मीचं कर्म आहे, म्हणून आज माझ्यावर दारिद्र्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला सुख हवं असेल तर आपलं आचरण चांगलं पाहिजे, नित्य कर्म चांगलं पाहिजे. चांगल्या कर्माची फळं चांगलीच मिळत असतात. देवा कडू काढल्याचं बी लावून गोड आंबा मिळणार नाही. गुरुमाईनं 3 मोठी फुटाणे दिले होते, भाजलेली फुटाणे, की बाबांनो तुम्हाला भूक लागेल, जंगलात तुम्ही लाकडं आणायला जाता, तुझ्या नावाचं, माझ्या नावाचं, बलराम दादाच्या नावाचं. पण किती स्वार्थी मी. अरे देवा, मी एकट्यानं ते खाल्लेले. देवाशी अशा प्रकारे वागल्यामुळं देवा मला हे आयुष्यामध्ये दारिद्र्य आलं. हे माझ्या कर्माचं फळ. देवा तुम्हाला विचारलं काय खातोस? तुम्ही म्हणलं काही खात नाही, थंडीने दात वाजतायत. किती खोटं बोलतो. हा माझ्या प्रारब्धाचा भोग आहे. जर निस्वार्थ बुद्धीनं जर मी त्याच वेळी फुटाने तुम्हा दोघांना दिले असते तर आज मी सुखी राहिलो असतो. आज मला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो देवा. आणि म्हणून दारिद्र्यातून सुटायचं असेल तर माणसाने देवाला आवडेल असं वागावं, असं माझं मत आहे देवा. असं तो त्याच्या तंद्रीत असताना कृष्ण परमात्माचं लक्ष गेलं. भगवंत म्हणाले, अरे तुला मी बोलतो, तू काय दंग झाला, कुठे पाहतोस तिकडे आकाशाकडे? तेव्हा एकदम तो भानावर आला. भानावर आल्यानंतर म्हणाला, हो ना, मला सगळं आठवतं म्हणाला. पुढे कृष्ण मोठ्या योग्यतेवर चढला, द्वारकेचा राजा झाला. आणि सुदामा भिक्षुकी करू लागला, भिक्षुकीवरून उदरनिर्वाह करू लागला. सुदाम्याला पत्नी मात्र सद्गुणी लाभली होती. बहुत संतती होती हो. आणि घरामध्ये धान्याचा साठा नाही, नेसायला धड वस्त्र नाही, स्वयंपाकाला पुरेशी भांडी नाहीत. हा सगळा प्रारब्धाचा भोग होता. मिळालं तर एक वेळ जेवायला मिळावं, नाही तर उपाशी राहावं. अशा परिस्थितीतही तो हा प्रारब्धाचा भोग मानून या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाधान वृत्तीनं तो राहत होता आणि हरिचिंतन करत होता आणि हरिचिंतनातच वेळ घालत होता. अशा रीतीनं सदैव तो हरिचिंतनात राहायचा. आणि त्यामुळे त्याला त्याच्या त्या गरिबीचा तितकासा त्रास भासला नाही आणि वाटला नाही बघा. आणि अशा रीतीनं सुदामाला त्याने विचारलं, अरे माझ्या वहिनीनं काही भेट दिली असेल ना? सुदामाने विचार केला, एवढं याचं ऐश्वर आणि हे माझ्या 4 ठिकाणून भीक मागून आणलेले पोहे काय देऊ? पण तुझे कृष्ण परमात्मानं त्याच्या जवळची ती पोटली हिसकून घेतली आणि रुक्मिणीनं, कृष्ण परमात्मानं अत्यंत आनंदानं त्याचा स्वीकार केला. पंचपक्वानापेक्षा त्याला श्रेष्ठ मानलं बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप घेऊन सुदामा निघाला. मनात विचार करू लागला की लक्ष्मीपती कृष्ण परमात्मानं मला आलिंगन दिलं, काय त्याची भक्ती. मी दरिद्र ब्राह्मण कुणीकडे, तो एवढा गर्भ श्रीमंत श्रीकृष्ण परमात्मा राजा कुणीकडे. पण एक झालं मात्र, त्याने मनाने मला धन दिलं नाही आणि मी मागितलं नाही. कारण कदाचित धनाच्या ऐश्वर्यात हा दरिद्र ब्राह्मण माझं चिंतन करणार नाही म्हणूनच त्याने मला धन दिलं नसेल. आणि मी माझ्या मनाच्या कमकुवतपणामुळे त्याला धन मागितलं नाही. जाऊ द्या, दर्शन तर झालं, एवढं मोठं दर्शनाचा लाभ झाला असा विचार करत तो निघाला असताना सुदाम्याला निरोप देऊन आलेल्या कृष्ण परमात्माने विश्वकर्माला आपल्या राजवाड्यात बोलवलं, राजमहाला, आणि त्याला सांगितलं की द्वारकेप्रमाणे सुंदर सुदामपुरी बांधून काढ. आता तिथं काय कृष्ण परमात्माला कोणत्या गोष्टीचं आणि क्षणातच सगळं काही होणार. हा भगवंत आहे तो प्रत्यक्ष, काय वाटेल ते करू शकतो. आणि त्याप्रमाणे क्षणामध्ये सुंदरपैकी सुदामपुरी बांधली गेली. सुदामदेव आपल्या गावी येत असताना
गावाच्या जवळ आले. पण त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकून दुसऱ्या गावाला येत नाहीत ना. एवढं सुंदर गाव आपलं नाहीच म्हणून कोणाला तरी विचारले, हे गाव कुठलं? त्यांनी सांगितलं सुदामपुरी. मग आपली झोपडी शोधू लागली. आपली झोपडी कशी दिसत नाही. सुदाम्याला वाटले आपल्या झोपडी दिसत नाही म्हणजे काय झालं झोपडीचं. असा विचार करत जात असताना समोर पालखी आली, वाजत गाजत वरात आली होती आणि सुदामदेवाच्या समोर येऊन ती उभा राहिली. सुदामदेवाने पाहिलं तर पालखीमध्ये हत्ती होते, घोडे होते. त्याला वाटलं कोणातरी श्रीमंताची वरात येत असेल म्हणून ती बाजूला झाली. पण वरात परत त्यांच्या पुढे आली आणि आल्याबरोबर त्या वरातीच्या बरोबर असलेल्या सरदारांनी सेवकांनी या सुदामदेवाला पूर्णिसात केला, वाकून नमस्कार केला आणि सुदामदेवाच्या अंगावरती उंची वस्त्र चढवले, अलंकार चढवले. अलंकार त्यांच्या हाताने स्वतः त्या सेवकांनी यांच्या हातात घातले. सुदामदेवाला काही कळतच नाही, काय व्हायला हे कळेच ना. स्मृती विभ्रम झाली. काय होत आहे याचा विचार न करता सुदामदेव नुसते पाहत राहिले. त्यांच्या तोंडातून शब्द येईना आणि त्यांच्या मुखातून एक शब्द बाहेर निघत नव्हता. त्यांना फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. स्मृती विभ्रम झालं होतं, हे काय होत आहे. आणि अशा रीतीने त्यांना ते नवीन कपडे वगैरे घालवले. वाजत गाजत त्या सेवकाने त्यांना पालखीत बसवलं आणि पालखी जेव्हा दारासमोर आली त्याच्या लक्षात आलं की पूर्वी झोपडीच्या जागी भव्य रत्न जडित राजवाडा बांधलेला आहे. आणि समोर जेव्हा बायका आल्या ओवाळण्यासाठी आणि त्यावेळेस त्या बायका मुलांना पाहिलं आणि त्यांचे राजकीय पोशाख पाहिल्यानंतर त्या सर्वांची ते प्रफुल्लित चेहरे पाहून त्याच्या लक्षात आलं की द्वारकेतील वैभवाप्रमाणे सगळं काही इथलं वैभव आहे आणि हे सगळं इथे कृष्ण परमात्माने केले. ही सगळी कृष्ण परमात्माची लीला आहे. आणि तेव्हा मित्राच्या या गुप्त देणगीचे त्याला कौतुक वाटलं. बालपणामध्ये गुरु घरी ज्याच्यासाठी आपण खेळलो झगडलो तो माझा सखा द्वारकेचा राजा झाला तरी त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. अशा विचारानं सुदामाचा कंठ दाटून आला. डोळ्यावाटे अश्रू वाहू लागले. त्याच्या मुखातून एकही शब्द फुटेना. तो स्तब्ध झाला. कृष्ण कृपेने त्याचं प्रारब्ध बदललं होतं. आजपर्यंत त्यांनी त्याच्या प्रारब्धाचे भोग भोगले होते, परंतु आज त्याचं भोग नष्ट झालं होतं आणि ते कृष्ण परमात्माचं चिंतन केल्यामुळं. म्हणून आमचे एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. अशा रीतीने त्याच्या नशिबात लिहिलं होतं. विधीने सुदामजीच्या भाई लिहिले भीक मागावे, परंतु प्रभूने मोडून लिहिले भीक न मागावे. बघा, या सुदामजीच्या जीवनामध्ये विधीनं लिहिलं होतं श्रीक्षय म्हणजे ऐश्वर्यनाश, पण भगवंतानं ते मोडून यशश्री म्हणजे ऐश्वर्ययुक्त असं त्या आमच्या कृष्ण परमात्माला बनवलं. बघा, अशा रीतीनं ही कथा या ठिकाणी संपलेली. बाकीचा कथेचा भाग आपण उद्या पाहू. झालेली सेवा श्रीकृष्ण परमात्माच्या चरणी आणि सद्गुरूच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः. हरे नमः.